पुणे के कुख्यात गैंगस्टर नीलेश खायलवाल के पीछे पुणे पुलिस लगी हुई है, मगर गुनाह दर्ज होने से पहले ही ये गैंगस्टर देश से फरार हो गया। उसके बाद इस गैंगस्टर के बहुत सारे कारनामे सामने आ रहे हैं। उसने एक व्यापारी को धमकी दी हुई ऑडियो क्लिप वायरल हो रही है, जिसमें वह एक व्यापारी को धमकाते हुए नजर आ रहा है और कह रहा है कि सावंत साहब का नाम क्यों ले रहा है, तेरी दुकान ही बंद करवा दूंगा, तू बंगले पर आ, ऐसी धमकी इसने व्हाट्सएप कॉल के जरिए दी है। एफएससी न्यूज चैनल इस ऑडियो क्लिप की पुष्टि नहीं करता। पुणे से हमारे संवाददाता मुन्ना मुजावर की खास रिपोर्ट। आइए सुनते हैं क्या कहा इस ऑडियो क्लिप में। हाँ, हेलो हेलो, हाँ एक मिनिट। हाँ आवाज येतोय का? हाँ येतोय ना हो। किती वेळात येतो तू? अहो पण मी काय बोललोय भाऊ, मला असं काय दमदाटी करताय मला? तू ये, तुला काहीही मी करणार नाही। मी तुला आता सांगतो, मला फक्त 4 शब्द बोलायचे। मी तुला व्यवस्थित म्हणतो, ये तू। जर तू आज नाही आला तर उद्यापासून तुझी पुण्यातली मी सगळी दुकानदारी बंद करून टाकेन। अहो पण मला दमदाटी करून तिकडे कोणाला सांगशील ना, तिकडे कोणाला सांगशील, पुण्यातली तुझी सगळी दुकानदारी उद्यापासून बंद। भाऊ तुम्ही पण आणि मी पण गरिबीतनच मोठं झालेलो हो। शहाणा असेल तर ये ऑफिसला इकडे। अहो पण भाऊ मला दमदाटी करून, मी गरीबच माणूस आहे, तुम्हालाही माहिती, गरिबीतनं आपण दोघं पण मोठे झालेलो आहे। नाही मी आहे गेले, मी नाही गरिबीत झालं, माझा बाप सावकार होता पहिल्यापासून। तू ये लवकर। भाऊ तुम्ही असं बोलायचं म्हणल्यावर कसं हो? नाही मग कशाला मस्ती, कशाला तुला एवढी? मी काय तुला काय म्हणलो? बंगल्यावर ये। हा बोलतो का की तुझ्यामुळे मोठा झाला म्हणून सावंत साहेब? अहो मोठा झाला नाही, ऐकलंच नाही तुम्ही? ऐका ना, ते काय म्हणले माहितीये का? हा आता निलेश भाऊची पोरं तुला उचलणार हे कर। सांगू नको साहेबांचं, मला साहेबांचा माझा काही संबंध नाही। मी तुला बोलवलंय, तू ह्याच्यावर ये बंगल्यावर। अहो पण काय चुकलंय ते तरी सांगा ना मला। तू तिथे ये ना बंगल्यावर, मी तुला सांगतो ना काय चुकलंय काय नाही। बंगल्यावर तर ये, फक्त मी तुला सांगेन अर्जंट सेल्फ मारायचा, पुण्याला निघून जायचं आणि पुण्यातच तुझा धंदा पाणी काय सांभाळायचा। तू परत इकडे दिसायचं नाही मला, नाही तर पुण्यातलं सगळं तुझं उद्यापासून बंद करून टाकेल। तू लवकर बंगल्यावर ये। अहो भाऊ काय तुम्ही असं बोलल्यावर कसं काय राहायचं जगायचं? मी आता समजा मी जर चुकीचं वागलो असतो ना तर 100% तुम्ही मला मारा हाना, त्याचा विषय नाहीये। मी आता इथं काय चुकलोय मला तुम्ही सांगा ना। हॅलो, मी तुला बोललो चुकीचा वागलाय तू? आता भाऊ तुम्ही म्हणताय की तू त्याला काय बोलला, त्यांना काय बोलला? मी त्यांना आहो जाओ बोललो काय? नीट ऐक बरं, तूच बोलला, मी त्यांना काहीच बोललो नाही। मी तुला एवढंच म्हणलंय, दिनेश बंगल्यावर एक काम आहे। काय बोललो तुला? अहो पण भाऊ आता एवढा मोठा विषय झालाय, तुमचा फोन आल्यानंतर माणूस काय घाबरणार नाही का? नाही घाबरायचं कशाला? मग मोठ्या माणसाच्या नादी लागायचं नाही ना कोणाच्या। अहो पण चुकीचं काहीच केलं नाही ना, मी शेतकऱ्याचीच बाजू मांडतोय भाऊ। नाही तू नाही ना चुकीचं केलं तर बंगल्यावर ये। साहेबाचा माझा काही संबंध नाही, काही विषय नाही। मी तुला आता पण तेच सांगतो, मी तुला बोलावलंय, तू यायचं होतं, साहेबांचा विषय तू काढला, सावंत साहेब। अहो पण आजचा विषय इतक्या दिवसात तुमचा माझा फोन झाला का? की आजचा विषय झाल्यानंतरच तुम्ही मला कॉल केलाय ना भाऊ? हा का? चालतंय, तुला सांगतो मी उद्यापासून पुण्यात कशी करतो। भाऊ असं नसतंय भाऊ, आपण शेवटी नातेवाईक आहेत, लक्षात घ्या। तो नातेवाईक मी आहे, तुला सांगितलं तुला ये म्हणलं तर तू लागला पुढची मारायला मला। मी कशाला भाऊ तुम्हाला पुढची मारू राव? मी कशासाठी काय बोलला तू? सावंत साहेबाला का मध्ये घेतलं ह्याच्यात? कशात? मी बोललो होतो सावंत साहेबांचा काय विषय आहे का म्हणून? अहो मी तुम्हाला काय म्हणलं भाऊ आता? मी बोललो का रे? ऐका ना, मगाशी विषय एवढा झाला, बरोबर आहे। मी त्यांना तिथं सुद्धा मगाशी तुला मला माहिती आहे का? तुम्ही काय सांगितलं का? तुम्ही काय म्हणले? विचारलं तुला? तुम्ही काय म्हणले मला? माहिती तू काय बोलला काय नाही? मी काहीच बोललो नाहीये भाऊ। तू बोलला स्वतःहून। मी तुला एवढंच म्हणलं होतं दिनेश बंगल्यावर एक काम आहे म्हणून। शिव्या देऊन बोलताय भाऊ, काय मग आता काय मारून टाकणार आहेत का? मारून टाका। काय उपटणार आहे माझी? अहो मारून टाकणार आहेत तर
त्याला काय उपडणार आहे? थांब मी आलो तिथं. जमले ना माझे, मी येतो तिथं. थांब आलो. हॅलो. हॅलो. हा हा हो बोला ना. आवाज येत नव्हता. येतोय का? हा येतोय आवाज. मी त्यांना काही बोललो नाहीये, तेच उलट अंगावरती धावून येत आहेत भाऊ. आपण आता ते तुमच्याच जीवावरती असं करतायत तर कसं काय होणार भाऊ? दमदाटी शाही करतायत ते. नीट बोल. माझ्या जीवावरती तो काय बारीक माणूस आहे का? माझ्या जीवावरती होय रे. पण मी काय चुकलोय? मी काय चुकलोय मला सांगा ना. आमदार झाला का तो माणूस? हा तो लहान माणूस आहे का? अहो लहानचा विषय नाही. मी काय बोललोय मला? तू कसा बोलला? मी काय बोललो? तुमच्या जीवावर करतोय म्हणून. तुमच्या जीवावर मी केला त्याला आमदार? अहो तसा विषय नाही. ते ऐका ना. ते काय मला म्हणले माहितीये का? ऐका. सगळं तुझं पुण्याचं बंद करायला. अहो भाऊ ऐका एक मिनिट. आपण नातेवाईक आहे. आर्ग्युमेंट करू नको अर्जंट बांगल्यावर. अहो चांगली भाषा कळत नाही का? अहो पण भाऊ मी चुकलोय कुठं? मी चुकलोय कुठं? मी आलो तुझ्या घरी. थांब. मी येतो तिकडे. थांब. मी तुला बोललो चुकीचा वागलाय तू. आता भाऊ तुम्ही म्हणताय की तू त्याला काय बोलला, त्यांना काय बोलला? मी त्यांना आहो जाओ तूच बोलला. मी त्यांना काहीच बोललो नाही. मी तुला एवढंच म्हणलंय, दिनेश बंगल्यावर एक काम आहे. काय बोललो? अहो पण भाऊ आता एवढा मोठा विषय झालाय. तुमचा फोन आल्यानंतर माणूस काय घाबरणार नाही का? नाही घाबरायचं कशाला? मग मोठ्या माणसाच्या नादी लागायचं नाही ना कोणाच्या. अहो पण चुकीचं काहीच केलं नाही ना. मी शेतकऱ्याचीच बाजू मांडतोय भाऊ. नाही तू नाही ना चुकीचं केलं तर बंगल्यावर ये. साहेबाचा माझा काही संबंध नाही, काही विषय नाही. मी तुला आता पण तेच सांगतो. मी तुला बोलावलंय, तू यायचं होतं. साहेबांचा विषय तू काढला, सावंत साहेब. अहो पण आजचा विषय इतक्या दिवसात तुमचा माझा फोन झाला का? की आजचा विषय झाल्यानंतरच तुम्ही मला कॉल केलाय ना भाऊ. सांगतो मी उद्यापासून पुण्यात कशी करतो. भाऊ असं नसतंय भाऊ. आपण शेवटी नातेवाईक आहेत, लक्षात घ्या. तुला सांगितलं, तुला ये म्हणलं तर तू लागला पुढची. मी कशाला भाऊ तुम्हाला कशासाठी काय बोलला तू? सावंत साहेबाला का मध्ये घेतलं ह्याच्यात? कशात? मी बोललो होतो सावंत साहेबांचा काय विषय आहे का म्हणून. अहो मी तुम्हाला काय म्हणलं भाऊ आता? मी बोललो का रे? ऐका ना. मगाशी विषय एवढा झाला बरोबर आहे. मी त्यांना तिथं सुद्धा मगाशी तुला मला माहितीये का? तुम्ही काय तुम्ही काय म्हणले? विचारलं तुला? तुम्ही काय म्हणले मला? माहितीये तू काय बोलला आणि काय नाही. मी काहीच बोललो नाहीये भाऊ. तू बोललास. मी तुला एवढंच म्हणलं होतं दिनेश बंगल्यावर एक काम आहे म्हणून. शिव्या देऊन बोलताय भाऊ. काय मग आता काय मारून टाकणार आहेत का? काय उपट? अहो मारून टाकणार आहेत तर मी येतो तिथं. थांब आलो. मी त्यांना काही बोललो नाहीये, तेच उलट अंगावरती धावून येत आहेत भाऊ. आपण आता ते तुमच्याच जीवावरती असं करतायत तर कसं काय होणार भाऊ? दमदाटी शाही करतायत ते. बोल. माझ्या जीवावरती तो काय बारीक माणूस आहे का? माझ्या जीवावरती. पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर।